गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आलेलो आहोत परत मराठी हिंदी मिक्स ब्लॉग आज आमचा जो आहे. आणि आम्ही आहोत सॅन डिएगोला आणि आज आम्ही जाणार आहोत. कुठे चाललोय ब्रो? आणि आज आपल्याकडे एकदम खास ऑडियन्स आहे. अलास्काचा व्हिडिओ बघा, नाही बघितलाय तर मी आता लिंक तुमच्यावरती खाली दिसेल, तिथे जाऊन बघा अलास्काचा. आणि आपले सगळे दिग्गज जे आहेत, बंजारे लोक आलेले आहेत. कुठे चाललोय आपण? आपण आज सी वर्ल्डला जाणार आहोत. सी वर्ल्ड सॅन डिएगो. अनुप तू पहिला गेलाय का? नाही. चला, अनुपचा पण फर्स्ट टाइम आहे. आमची धर्मपत्नी फर्स्ट टाइम. हा आहे वेटरन सी वर्ल्डचा. तर तिकडचे जे प्राणी आहेत ते पण नीलला ओळखतात. ह्याच्या इशाऱ्यावरती ओरका नाचतात. और मिती तेरा भी गया है ना पहली बार, तो मिती भी इशारों पे डॉल्फिन नाचते वहाँ पे. तो ऐसा सीन है एकदम मस्त. आज वेदर पण खूप भारी आहे. काय बोलतो? वेदर खूप झालंय आणि सगळे मस्त आता रेडी आहेत. फर्स्ट टाइम सॅन डिएगो. आणि आज मेन तर क्रिसमस आहे. आज 25 डिसेंबर आहे. तर मेरी क्रिसमस. नाताळच्या सुट्ट्या आणि होपफुली इतकी गर्दी नसेल. बघू क्रिसमसला सगळे इकडचे लोक कसे आहेत की घरी बसतात फॅमिली सोबत. तर आम्ही आज बाहेर निघालो हिंडायला. तर बघू, जाऊ बघू. येस, सॅन डिएगो सी वर्ल्ड एक्सपिरियन्स आज. नील, यहाँ पे क्या है? ये शार्क है ब्रो. ये अंडर वाटर टनल बनाया है. अब पानी के अंदर से जा रहे हैं. ये सब बड़ी शार्क है जो अभी आपण ऊपर से देख रहे थे. ऊपर से देख रहे थे. जे आपण वरतून बघत होतो ते आता आपण मध्ये चालतोय पाण्यातून. आपण विसरून जातोय ब्रो मराठीमध्ये बोलायला. आपण आता थोडं लक्ष ठेवूया. नील, काय झालं इकडे? काय चालू आहे इकडे? काय चालू आहे? एक चिठ्ठी हरवलाय. ती हे दोघे प्राणी शोधणार आहेत. ती चिठ्ठी हरवली. अच्छा, ही अशी स्टोरी आहे का इकडे? कसं वाटलं भाई तुला? खूप छान वाटलं. डॉल्फिनचा शो खूप मजा आली. रेस्क्यू केलंय त्या डॉल्फिन्सला, नाहीतर त्यांचा जीव गेला असता. काय म्हणतो? त्यांना 300 पाऊंडचा आजारी डॉल्फिनला आणून त्याला 1000 पाऊंडच्या वरती घेऊन जाणं आणि असं ट्रेन करणं. हा, 300 पाऊंडच्या डॉल्फिनला त्यांनी ट्रेन केलं. हा, आज तो डॉल्फिन एकदम खाता पिता 1000 पाऊंडचा आहे आणि आपल्यासाठी शो करतोय. अजून काय, स्टार लाईफ. पण कधी कधी त्याला वाटत असेल ना की असं समुद्रात पण जायचंय. मग काय करायचं? काय नाही ते प्रॉब्लेम. पण आता जे डॉल्फिन मध्ये आधी लोक घेऊन जातात का राऊंडला? नाही उधर ही रह गया तो तिकडेच राहून गेला तर डॉल्फिनचा ब्लड ड्रॉ करून त्यांचे काय आजार बिजार पकडून त्याच्यावरती रिसर्च करून वॅक्सिन्स पण बनवतात ते लोक. डॉल्फिनसाठी आणि मध्ये पाण्यातल्या डॉल्फिन्सला ते वॅक्सिन्स पाठवतात. ओ भाई, म्हणून मी बोललो की हा जो आहे 5-6 वेळा आलाय ना, मग हा कधी कधी पार्ट टाइम इकडे करतो हे डॉल्फिनला वगैरे नाचवण्याचं काम.
आता काय भाई नेक्स्ट? आता आपण फ्लेमिंगोच बघूया. फ्लेमिंगो. आणि त्याच्यानंतर ऑर्का एन्काउंटर करूया. ऑर्का एन्काउंटर काय? सगळ्यात मोठा मासा. शार्क. तर अशा प्रकारे आम्ही आता ही इलेक्ट्रिक ईल नावाची रोलर कोस्टर गेली. खूप भारी होती. आता आमचे ॲड्रेनालाईन लेवल असे फुल हाय झाले. एकदम मस्त वाटलं. इलेक्ट्रिक ईल रेकमेंडेड आहे. असे 2-3च रोलर कोस्टर आहेत पण ही वाली खूप भारी आहे. आता दुसरी आहे एम्परर. येस, एम्परर थोडी अजून डेंजर आहे. ही वाली लास्ट टाइम मम्मी पप्पा आले होते तेव्हा त्यांच्यावर बुक केली होती. नीलच्या मम्मी पप्पांनी पण ही राईड केलेली तर त्यांना पण खूप आवडलेलं. तर अशा प्रकारे इथे आमची सी वर्ल्ड सॅनडिएगोची ट्रिप संपलेली आहे. ही 1 डे लहानशी ट्रिप होती. खूप मजा आली. लोकांचं काय म्हणणं आहे यावरती? प्राजक्ता फर्स्ट टाइम होती, तुला कसं वाटलं? मला तर खूप आवडलं. वेगवेगळे फिशेस बघायला मिळाले. ऑर्का बघायला मिळाला. मेन तर ते ऑर्का बघायला मिळालं. आणि आता घरी जाऊन पण मच्छीच खायची आहे. तर सी वर्ल्ड तर चालूच आहे. हे वेटरन आहेत तर ह्यांना आपण नाही विचारणार कारण ह्यांना परत उद्या इथे येऊन डॉल्फिनला नाचवायचं आहे. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. डॉल्फिन शो खूप छान होता. डॉल्फिन शो खूप भारी होता. आवडलं. तुमचा फेवरेट काय होता? मला ऑर्काचा शो खूप आवडला. ऑर्का शो आणि सी लॅन्सचा शो पण चांगला होता. तर नेक्स्ट तुम्ही कधी येणार भाई? जेव्हा कोणी येतील सॅनडिएगोला त्यांच्यासोबत. हो नेक्स्ट तो कभी भी अगर आप सॅनडिएगो गए, तुम्ही कधी पण सॅनडिएगो आले, तुम्हाला जर सी वर्ल्डला जायचं असेल तर ह्यांना बोलवायचं. हे तुमच्यासोबत येणार नेहमी. होस्ट लोक आणि दोस्त. येस. तर अशा प्रकारे आता आपण निरोप घेऊ आपल्या दर्शकांकडून आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत गुड नाईट. पुढचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे. हो दुसरा आता हो शनिवारी एक ब्लॉग सुरू होणार आहे. तो मोठा होणार आहे. मग तो खूप भारी असणार आहे. तोपर्यंत आराम करू आणि भेटू.